चला आपण बघूया आज आपण कोणाला भेटतोय ते. आजाराचं नाव आहे न्यूरोमॅटोरिया. वन ऑफ द रेअरेस्ट डिसीज इन द वर्ल्ड. पूर्ण जगभरात 15-20 पेशंट्स वगैरे असतील, त्यातला मी एक पेशंट होतो. तर ते सुरू झालं आणि विदिन अ स्पॅन ऑफ 1.5 मंथ 35 ते 40 किलो वजन माझं कमी झालं. मला चालता येत नव्हतं. मला हातात म्हणजे साधा ग्लास सुद्धा माझा उचलता येत नव्हता. मग तिला सांगितलं माझ्या याच्याकडे एवढे पैसे आहे, आपल्या या बँकेत एवढे पैसे आहे, एवढे पैसे आहे. म्हटलं मी असा जगणार नाही. मैं एक दिन आउट हो जाऊंगा, तेरा ऐजे सब कुछ शादी वादी करले अच्छी जी. तर मी जेव्हा 3 महिन्यानंतर गेलो तर मी असं सगळं काही करायला सुरुवात करून दिली होती की अजून त्रास होतो का. रोज सकाळी 4:15 वाजता उठायला सुरुवात केली. 4:15 वाजता घरून निघायचं, 5:30 पर्यंत पोहोचायचं. वेगवेगळ्या लोकेशनवर आमचं ट्रेनिंग असतं. प्रॉपर ट्रेनिंग करायचं. 7:15 नंतर मित्रमैत्रिणींसोबत यथेच्छ गप्पा हास्य कल्लोळ करायचा, चहा कॉफी प्यायची 8 वाजेपर्यंत. 8 ते 9 मी मग बॅडमिंटन खेळायला जातो. 9 ते 9:20, 9:25 पुन्हा त्या मित्रांसोबत कॉफी पितो आणि मग 9:15 पर्यंत मी घरी येतो. म्हणजे माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाला की मित्रमैत्रिणीसोबत जेवढे तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवाल तेवढा सगळ्यात बेस्ट. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सत्रात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. नमस्कार, मी अपराजिता. लाईफ बिगिन्स ॲट 50 या कार्यक्रमाअंतर्गत आपण माझ्या एक खूप छान मित्राला आपण भेटणार आहोत, ज्याला डिस्क्राईब करायचं म्हटलं तर मस्त मौला, बिंदास जगणारा, छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळवणारा, इन्स्पिरेशनल, सगळ्यांनाच मोठ्यांना म्हणावं किंवा छोट्यांना म्हणावं अशा एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. तो माझा मित्र म्हणजे महेश गोडबोले. नमस्कार. नमस्कार महेश, मला एक विचारायचं होतं की तू म्हणजे तुझ्या लाईफमध्ये जे आहे तू बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तू सायकलिंग करतो, तू नाटकांमध्ये पार्टिसिपेट करतो ॲज अ हॉबी म्हणून. तू यू आर अ प्रोफेशनल म्हणजे बिझनेसमॅन आहे आणि आय थिंक सो काहीतरी प्रोडक्ट पण लॉन्च केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील? बिलकुल. मी ॲक्च्युली बाय प्रोफेशन मला अगोदरपासून व्यवसायच करायचा होता आणि व्यवसायात खूप अगोदर पडलो कारण की लग्न करायचं होतं. तिला बघायला लोक आली होती आणि तिचं लग्न होणार म्हणून सीमाला, म्हणून मी व्यवसाय लवकर सुरू केला आणि व्यवसायात पडलो. पण अनावधानाने काही कारणाने मला 2004 साली व्यवसायातून निवृत्ती घ्यावी लागली बिकॉज ऑफ फायनान्शियल प्रॉब्लेम्स आणि बरंच काही. आणि मी शिफ्ट झालो सर्व्हिसला. ओके. मी बरीच वर्ष IT ला होतो. मी HP ला काम केलं, मी इंटेलला काम केलं आणि त्यानंतर पुन्हा वेगळ्या बिझनेसकडे शिफ्ट झालो. बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू मला थोडं बॅकफूटवर यावं लागलं आफ्टर अ सर्टन टाईम. आणि त्यानंतर मला असं काम करायचं होतं की जेणेकरून मी माझा वेळ मला पण देता यायला हवा आणि थोडाफार अर्थार्जन पण व्हायला हवा. मी टाईम आपण बिलकुल. तर म्हणून मी या सगळ्या गोष्टीला मोठ्या कंपनीला निवृत्ती देऊन मी एक छोटंसं माझं एक प्रॉडक्ट सुरू केलं. मी आणि माझी एक मैत्रीण आहे, त्यांनी मिळून एक पायसम मिल्क बूस्टर. ओके. तर मेनली ती अगोदर काम करायची लॅक्टेटाईन वुमेन्स, प्रेग्नंट वुमेन्स जे असतात त्यांना आजकाल बऱ्याचशा गोष्टी मिळत नाहीत, तर त्याच्यावरती काम करायची. तर ते प्रॉडक्ट मला तेव्हा पण खूप आवडलं. त्याच्यावर बरेच
वर्कआउट केल्यावर मला असं वाटलं की ते प्रोफेशनली मार्केटमध्ये आणायला पाहिजे, कारण की ती बेसली पहिले डॉक्टर टू डॉक्टर मार्क करून त्याच्यावर काम करायचे. आणि ते प्रॉडक्ट आम्ही प्रॉपर पद्धतीने आता लॉन्च केला 1 जूनला. आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. डॉक्टर स्वतः रिकमेंड करतात आहे. आणि एक एजन्सी तर आता अशी आहे की त्यांनी आम्हाला कुशल केला की तुम्ही याला आता बाहेर काढा. अरे वा, भारताच्या बाहेर काढा, याला एक्सपोर्ट करा. तर आता आमचे प्रयत्न त्या दृष्टीने पण सुरू झाले. गुड गुड, छान. तुझ्या मध्ये एक मोठा हेल्थ इश्यू झाला, त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील? हो, म्हणजे हेल्थ इश्यू इन द सेन्स का झाला, कसं झालं ते तर माहिती नाही. मी तेव्हा IT ला होतो आणि दॅट इश्यू म्हणजे त्या आजाराचं नाव आहे न्यूरोमॅटोनिया. वन ऑफ द रेअरेस्ट डिसीज इन द वर्ल्ड. म्हणजे असं म्हणतात की न्यूरोमॅटोनिया, त्याला आयझॅक सिंड्रोम असं पण एक नाव आहे. पूर्ण जगभरात 15-20 पेशंट्स वगैरे असतील, त्यातला मी एक पेशंट होतो. त्या रोगामध्ये नर्व आणि मसलचं ब्रेनशी कनेक्शन तुटून जातं आणि नर्व मसल आपलं काम स्वतः करतं, म्हणजे ब्रेनचं सजेशन घेत नाही. ते कधी कधी तुम्हाला वाटत असेल असं असं लपलप करतं किंवा असं कोणाचं पाय कोणाचं हे असं लपलप करतं. तर माझ्या नर्व्स आणि मसल्स कंटिन्यू नॉनस्टॉप ॲक्टिवेट राहायच्या पायापासनं कमरेपर्यंत, आणि ते मग हळूहळू वरती येतं. तर ते सुरू झालं आणि विदिन अ स्पॅन ऑफ 1.5 month मी पहिल्यापासून थोडा वेल्दीच माणूस आहे. 35 ते 40 किलो वजन माझं कमी झालं विदिन अ स्पॅन ऑफ 1.5 month. तर जेव्हा मी न्यूरोलॉजिकल म्हणजे पाहिलं तर आम्ही आपल्या हाडवैद्यांकडे गेलो. त्यांनी सांगितलं की काहीच नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग कोणीतरी सजेस्ट केलं न्यूरोलॉजीकडे जा. मग इथले जे न्यूरोचे मोठे मोठे नावं आहेत, डॉक्टर्स आहेत नागपुरातले, त्या 3-4-6 लोकांकडे गेलो. त्यांनी पण चेक केलं, त्यामुळे काहीच नाही आहे, हा काहीच नाही. मग समोर डॉक्टर मेश्राम आहेत, त्यांनी एक कोणती तरी रेडिओ ॲक्टिव्ह टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये क्लिअर झालं की हा आजार आहे. म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं या याच्यात की आजार कोणता आहे हे माहिती होणं, डिटेक्ट होणं की त्याच्यावर ट्रीटमेंट द्या. तो आजार माहिती झाल्यावर असं कळलं की याच्यावर काही ट्रीटमेंटच नाही. अरे वा. डॉक्टरनी सांगितलं की तुला असंच जगावं लागेल. आणि तोपर्यंत माझी परिस्थिती अशी झाली होती, मी 60-62 किलोचा झालो होतो. मला चालता येत नव्हतं. मला हातात म्हणजे साधा ग्लाससुद्धा माझा उचलता येत नव्हता. आणि पाय आणि हे इतके गरम व्हायचे की मी अक्षरशः ओरडायचो. बऱ्याच जणांना वाटलं हा पागल झाला, हे ते म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्या ह्याच्यात. प्रत्येक जणांचा व्ह्यू वेगळा असतो बघायचा. तर विदिन अ स्पॅन ऑफ 3-4 महिन्यात माझं पूर्ण माणूस म्हणून मी एक नॉर्मल हट्टाकट्टा माणसाचा मी एकदम असा एक लुळा पगळा माणूस झाला, तो चालू पण शकत नव्हता. तर अशा याच्यात गेल्यावर जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा होतो. आणि मी पहिल्यापासून थोडा मस्तीखोर माणूस, फ्रस्ट्रेशन आलं एकदम. काही दिवस नाही आलं, पण काही दिवसानंतर मी खूपच जास्त फ्रस्ट्रेट झालो. मी बायकोला सांगितलं, म्हटलं बघ मी असं जगू शकत नाही. मी थोडा रिझर्वड आहे. मी प्रत्येक गोष्टी माझ्या ओपनली सांगत नाही, माझ्या पार्टनरला पण सांगत नाही. मग तिला सांगितलं माझ्या याच्याकडे एवढे पैसे आहे, आपल्या या बँकेत एवढे पैसे आहे, तेवढे पैसे आहे. म्हटलं मी असा जगणार नाही. मैं एक दिन आउट हो जाऊंगा, तेरा ऐजे सब कुछ शादी वादी कर ले अच्छे जी. या सगळ्या गोष्टी होत असताना माझा सगळ्यात बॅकबोन म्हणजे माझे मित्र. हो, जबरदस्त. म्हणजे त्यांनी जी मदत केली आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं ते इतकं जबरदस्त होतं की आपण विचारच नाही करू शकत. एक दिवस सायंकाळी असंच मला जबरदस्त त्रास होत होता, मी ओरडत होतो. रविवारचा दिवस होता. त्यांनी फोन केला डॉक्टरांना. डॉक्टर रविवारी सुट्टीवर असतात, कोणीच फोन उचलला नाही. ते म्हणजे आपले दोस्त का भरने के लिए छोड़ तो नहीं सकते. तर राजा, आनंद, अभय, आनंद नाट्या हे सगळे एकदम पागलासारखे फिरत होते त्यावेळेस. यांना बघा, त्यांना बघा, याला सांग काय होतंय काय नाही. तर अभय म्हणून माझा एक मित्र, त्याचे मामा डॉक्टर देवपुजारी, त्यांचा उल्लेख याच्यासाठी की तोच एक माणूस आहे ज्याच्यामुळे मला एक ट्रॅक मिळाला. ते बालरोग तज्ञ आहेत. त्यांनी मला बोलवलं घरी. त्यांनी पहिल्यांदा एका डॉक्टरनी माझा पूर्ण व्हिडिओ काढला की माझा प्रॉब्लेम काय आहे. तो व्हिडिओ काढल्यानंतर त्यांनी तो बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कम्युनिटीमध्ये पाठवला आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं निमान्स एक न्यूरोलॉजिकल सेंटर आहे बँगलोरला. आशिया पॅसिफिक मधलं वन ऑफ द बेस्ट अँड बिग न्यूरोलॉजिकल सेंटर, फक्त न्यूरोलॉजिकल सेंटर. अच्छा. तर मित्रांनी इकडचा तिकडचा विचार न करता, त्या अगोदर आम्ही बॉम्बेला, दिल्लीला जाऊन आलेलो होतो.
बॉम्बेला डॉक्टर खाडीलकर, मोठे मोठे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत नागपुरातले, यांच्या अपॉइंटमेंट 6-6 महिने मिळत नाही, हे आधी कुठून तरी जुगाड करून तिथे गेलो. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या. त्यांनी सांगितलं की याच्यावर काही इलाज नाही. म्हणजे खरंच नशीब आहे. जबरदस्त. मी त्यात खूप मोठा नशीब आहे. त्यांनी जेव्हा सांगितलं की याला इलाजच नाहीये, या व्यक्तीला असंच चालावं लागेल, याला असंच राहावं लागेल, याला असंच जगावं लागेल, याला ऑप्शनच नाही आहे, इलाजच नाही आहे. त्यानंतर देवपुजारी सरांनी निमांस सांगितलं मला, आणि त्याच्या मधात आम्ही खूप वेगवेगळे प्रयत्न, म्हणजे अशा वेळेस काय असतं, तुम्ही गावरानी ट्रीटमेंट, बंधू, बाबागिरी, सगळं 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 केलं. त्या याच्यात पण मला असं वाटतं की कोणता तरी एक गावरानी इलाज होता, त्यांनी माझ्यावर इफेक्ट चांगला केला. म्हणजे मी जेव्हा निमांसकडे गेलो तेव्हा मी ऑलमोस्ट 30-40% मला थोडं रिलॅक्सेशन होतं. पण निमांसला गेल्यानंतर तिथली लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि ज्या पद्धतीने ते ट्रीट करतात पेशंटला, ते इतकं सुंदर. इधर सब डाकू बैठे चंबल के, उधर तिकडे जे लोक आहेत खरोखर प्रॉपर पेशंटला ट्रीट करणारे लोक आहे, असं मी तुम्हाला सांगतो. कारण की माझा जो अनुभव होता. बरोबर आहे. अदरवाईज काय होतं, म्हणजे मी एक जे बघितलं की हॉस्पिटलला जातात आणि बाकी सगळे त्यांचे मशीन्स चालतात का हे आधी सगळे टेस्ट करतात आणि कळत काहीच नाही. सगळे लुटायला बसले, पैसे कुठून येतात. बरोबर. मी निमासला जायच्या अगोदर नाही म्हटलं तरी मी 20-25 लाख रुपये माझे खर्च झाले होते. टेस्ट मध्येच तर किती पैसे खर्च झाले. बरोबर. आणि कोणाकोणाकडून कोणते इलाज नाही केले. म्हणजे ज्याच्यावर आपण फेथ करत नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवत नाही, अशा सुद्धा गोष्टी सगळ्या केल्या. बरोबर. पण निमासला गेल्यावर मला दुसऱ्या दिवशी कळलं, मी सीमाला म्हटलं की सीमा, आपण एकदम प्रॉपर ठिकाणी एकदम बेस्ट माणसांकडे पोहोचलेलो आहोत. कारण की त्यांची लाईन ऑफ ॲक्शन जी असते, ती लाईन ऑफ ॲक्शन इतकी पॉझिटिव्ह आणि एनकरेजिंग होती की ते लोक मृत्यूच्या दाढेतून पेशंटला वापस येणारे होते. म्हणजे बाकी ठिकाणी तुम्हाला असे पाहतात, तरी कसं होईल, काय होईल, असे बोलणारे लोक असतात. ते म्हणतात गुड मॉर्निंग महेश. म्हणजे माझी सुरुवातच तशी व्हायची की ती जी जेव्हा सकाळी 5 वाजता ब्लड घ्यायला, सॅम्पल घ्यायला यायची, ती जेव्हा आवाज द्यायची गुड मॉर्निंग महेश, ते तुम्ही कोणता पिक्चर होता तो मुन्नाबाई, तसं गुड मॉर्निंग मी तिथे रोज सकाळी ऐकायचो. मी तिथे 52 दिवस ऍडमिट होतो. 52 दिवस त्यांचं गुड मॉर्निंग तसंच होतं. आणि तिथल्या डॉक्टर चंद्रा मॅडम, डॉक्टर नलिनी मॅडम यांच्यामुळे आणि माझा व्हील पॉवर, एक तर मला बॅकिंग माझ्या आईबाबांनी पण म्हटलं होतं मित्रांना, तुम्हाला काय करायचं करा, बघा काय करता. ते बिचारे हेल्पलेस होते. आणि त्यात सीमाची पण तुला जबरदस्त साथ होती. विषय येत नाही, ती तर पूर्ण होतीच बँक. म्हणजे इथून बँगलोरला गेलो निमासला, तर 2 मित्र सोबत 6 दिवस ते तिथे राहिले. आनंद राजा सोबत होते. ते आले, दुसरे 2 मित्र तिथे. म्हणजे हे बहुत बडी बात होती. फायनान्शियली काहीच प्रॉब्लेम नाही. तू काय पाहिजे सांग, त्याचा विचार करायचा नाही कुठे काय खर्च होत आहे. मुंबईला गेलो फ्लाईटनी आलो, राहणं खाणं काही बघायचं नाही. तो हिशोब सगळा झाला वर्षभरानंतर जेव्हा मी बरा झालो. या गोष्टीसाठी मी म्हणजे इतका भाग्यवान आहे या गोष्टीत की मला त्या गोष्टीचं टेन्शनच होतं. नोकरी गेलेली. आता मला कळलं की बाबा आता आपण उभं राहू शकतो की नाही राहू शकत माहित नाही. पण जेव्हा मला निमांसला गेलो आणि जेव्हा कळलं या सगळ्या गोष्टी, म्हटलं आपण चांगल्या ठिकाणी आलो. त्या मॅडमने मला एकच विचारलं, इथले डॉक्टर्स म्हणायचे चालू नको, बसून राहा, काहीच करायचं नाही. तिथे म्हणायचे जितका प्रयत्न होईल चालायचा प्रयत्न करायचा. यू आर नॉट अ पेशंट. हा पेशंट नाही. हा एक रेअरेस्ट डिसीज आपको है, बट यू आर नॉट अ पेशंट. पॉझिटिव्ह एनर्जी, एकदम पॉझिटिव्ह. ते म्हणजे तुम्हाला वेगळ्या विषयातच घेऊन जातात. मी तुम्हाला खरंच सांगतो. आणि मी त्या मॅडमला ते म्हटलं, मॅडम आप चलना सिखा, दौड तो मिळून जाऊ. आणि आता तू सायकलिंग आणि जॉगिंग आणि हे तर अगदी बिलकुल. म्हणजे मी 52 दिवसानंतर जेव्हा वापस आलो, त्याच्यानंतर दर 3 महिन्यानंतर मला व्हिजिटला बँगलोरला जावं लागायचं. तर मी जेव्हा 3 महिन्यानंतर गेलो, तर मी असं सगळं काही करायला सुरुवात करून दिली होती की अजून त्रास होतो का. मैं तो व्हॅल्युएशन देखता था की भाई पैसे इतका खर्चावर आहे, इतके पैसे लागतात आहे जायला, ॲडमिट व्हायला. जी ट्रीटमेंट तिथे 35,000 व्हायची ती तिथे 1,000 रुपये व्हायची. हा फरक होता ना. पण मी जेव्हा 3 महिन्यानंतर गेलो, त्यांनी पूर्ण डॉक्टर्सला, म्हणजे ते पूर्ण न्यूरोलॉजिस्ट रिलेटेड जवळजवळ 12 डॉक्टर असतात, त्या मॅडमने बोलवलं होतं, सी द पेशंट, सी द रिझल्ट. अमेझिंग रिझल्ट्स. त्यानंतर माझ्या आजाराशी रिलेटेड जे 2 पेशंट आले होते, त्या पेशंटसाठी पण त्यांनी मला बोलवलं होतं की दाखवायला की हा असा पेशंट बरा होऊ शकतो, तुम्ही लोड घेऊ नका, बी पॉझिटिव्ह. नाही, हे लोकांना म्हणजे आता हा जो एक्सपिरियन्स आहे, ज्यांना न्यूरो प्रॉब्लेम आहे,
हे हे पॉडकास्ट बघून कदाचित लोकांना पण इन्स्पिरेशन मिळेल प्रश्नच नाही. की त्यांनी पण म्हणजे अशी ट्रीटमेंट जायलाच पाहिजे. आपल्याला माहितीच नसतं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, मी नशिबान होतो की मला तो रस्ता मिळाला. जर रस्ता मिळाला, मीच कधी कधी विचार करतो, जर मला देवपूजारी सरांनी सांगितलं नसतं तर मी तसंच हेल्पलेस पडून झालो असतो. हो बरोबर आहे. फॅक्ट आहे ना, माझं आयुष्य असं नसतं कदाचित. त्याच्यामुळे माझा व्ह्यू आयुष्याकडे बघण्याचा खूप चेंज झाला. मी खूप ॲम्बिशियस होतो. पैसा, ये मस्ती, ये करना है वो करना, खूप ॲम्बिशियस होतो. पण आफ्टर दॅट सडन फॉल याच्यातनं मी जेव्हा बाहेर निघालो तेव्हा मला माझी जगण्याची उमेद तर जागृत होतीच, पण दिशा बदलली, दृष्टी बदलली की नाही, पैसा बोले तो सब कुछ नहीं है. हेल्थ इज वेल्थ. अगर आपकी हेल्थ अच्छी है तो सब कुछ अच्छा है. त्यानंतर 3-4 वर्ष माझी थोडी हळूहळू मी यातनं बाहेर निघायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मी व्यायाम करायचो, मी स्पोर्ट्स गायचं आहे पहिल्यापासून, पण एवढा फोकस नव्हतो. कारण की आपण जेव्हा करिअर मध्ये लागतो तेव्हा आपल्याला पैसा महत्वाचा असतो, बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि आपण निग्लेक्ट करतो. इथनं जेव्हा मी बाहेर पडलो, तो प्रॉब्लेम माझा अजून सॉल्व्ह नाही झाला, पण आता त्या प्रॉब्लेम सोबत जगणं मला शिकायला सगळ्यात. अजूनही प्रॉब्लेम होतो, मी 3-4 दिवस आराम करतो घरी. त्याचं एकच सोल्युशन आहे, रेस्ट, चिल, इथून शांत व्हा आणि स्वतःला शांत करा. आपोआप त्यातनं निघून जातो माणूस. बरोबर. त्यानंतर माझा व्ह्यू मी बदलवला. मी सकाळचा वेळ, म्हणजे आज मी 53 वर्षाचा आहे, 54 वर्षाचा होईल आता एप्रिलमध्ये. तर मी आजपासून 8 वर्षापूर्वी, 8-9 वर्ष झाली, मी ट्रेनिंग, प्रॉपर एन्ड्युरन्स स्पोर्ट्स ट्रेनिंग चालू केलं. इथे माइल्स अँड मायलर्स डॉक्टर अमित समर्थांची एक अकॅडमी आहे, ती अकॅडमी जॉईन केली. रोज सकाळी 4:15 वाजता उठायला सुरुवात केली. 4:15 वाजता घरून निघायचं, 5:35 पर्यंत पोहोचायचं. वेगवेगळ्या लोकेशनवर आमचं ट्रेनिंग असतं. प्रॉपर ट्रेनिंग करायचं. 3 पार्टमध्ये कार्डिओ, मेन स्ट्रेंथ आणि स्ट्रेचिंग, या 3 पार्टमध्ये नेहमीचं ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग करायचं. 7:15 नंतर मित्रमैत्रिणींसोबत यथेच्छ गप्पा, हास्य कल्लोळ करायचा, चहा कॉफी प्यायची 8 वाजेपर्यंत. ते म्हणजे आपण असं म्हणतो इट्स अ बूस्ट. बूस्टर. हो, बूस्टर ऍक्च्युली डेली बूस्टर आहे आणि ते आवश्यक आहे प्रत्येकाला. म्हणजे माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाला की मित्रमैत्रिणी सोबत जेवढे तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवाल तेवढा सगळ्यात बेस्ट. कारण की तो डेली बूस्टर आहे. आणि आमच्या कंपनीमध्ये पण, सकाळच्या कंपनीमध्ये मॅक्झिमम आर डॉक्टर्स, CAs, ऑल प्रोफेशनल्स, हाऊसवाईफ्स, की जे दिवसभर त्यांचं तर इतकं जबरदस्त टेन्स्ड काम असतं, पण ते तिथे येतात. त्याच्या मागचं कारण फॉर युअर हेल्थ अँड फॉर युअर माइंड हेल्थ. तिथून तुम्ही रिलॅक्स, तिथून जेव्हा निघता तुम्ही खूप रिलॅक्स झालेलं असतं. 8 ते 9 मी मग बॅडमिंटन खेळायला जातो. 9 ते 9:20, 9:25 पुन्हा त्या मित्रांसोबत कॉफी पितो आणि मग 9:45 पर्यंत मी घरी येतो. हे माझं रुटीन आहे. त्यात एक आणखी ग्रुप आहे पहिला बॅडमिंटनवाला, जो शंकराष्ट्रमध्ये आम्ही बसतो. महिन्यातनं 3-4 दिवस मी त्यांच्यासोबत पण असतो. तो 10 ते 11 असतो. अच्छा. शनिवार रविवार जसा वेळ मिळाला मग तिकडे जायचं. त्याच्यामुळे होतं काय की सकाळी 4:15 ते 10 वाजेपर्यंत मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी जातो. मी टाईम, फुल मी टाईम. जेव्हा तुमच्या डोक्यात ना बिझनेस येतो, ना मित्र येतात, ना प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे, येतच. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप चेंजेस आले, पॉझिटिव्ह चेंजेस. हेल्थ वाईज मी खूप चांगला झालो. माइंडनी खूप रिलॅक्स झालो. त्यानंतर या सगळ्या स्पोर्ट्स कम्युनिटीमध्ये राहिल्यामुळे नवीन नवीन गोष्टींची आवड निर्माण झाली. मी कधी धावायचो नाही. मी हाफ मॅरेथॉन केली. पहिले 5 किलोमीटर, मग 10 किलोमीटर, मग 21 किलोमीटर धावलो. तर मला वाटते तुम्ही म्हणजे पंढरपूरची वारी लोक करतात, ती वारी हे लोक पायी जातात आणि तुम्ही सायकलने केली. त्याच कम्युनिटीमध्ये सायकलिंग पण असतं. आमचं जे रोजचं स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये 2 दिवस आम्ही सायकलिंगला देतो. आमच्या सरांचं म्हणणं हेच आहे की सगळ्यात बेस्ट जर एक्सरसाइज या जगात असेल ती म्हणजे सायकलिंग. सिम्पल, पैसे न लागणारी आणि तुमच्या शरीराला सगळ्यात जास्त पोषक म्हणजे सायकलिंग तिथे करायला लागलो. पहिले 5 किलोमीटर पण जमत नव्हतं. नंतर 525 झाले, 50 झाले, 100 झाले, 200 झाले.
नागपूर टू पचमढी गेलं. म्हणजे ते कधी स्वप्नात विचार नव्हता केला की आता आपण ही करू जी शकतो. तुम्ही वारी केली सायकल वारी, हां. ती किती किलोमीटर ही 750 किलोमीटर, ही नागपूर ते पंढरपूर वारी आणि किती दिवस लागले? आम्ही 5 दिवसात केली. आम्ही वारी हिशोबाने केली. वारी हिशोबाने म्हणजे मला सगळ्यांना जमायला पाहिजे. 150 किलोमीटर पर डे हा तसा एक ॲव्हरेज हे होता. आणि त्या वारीची खासियत म्हणजे अशी की आपलं तोपर्यंत कधी कधी आपल्याला वाटतं की आपण तर चला लेंगे, ऐसा चला ते 200 किलोमीटर चला लेंगे. पण जेव्हा त्या वारीत गेलो आम्ही, म्हणजे जेव्हा ती आमची पूर्ण कम्युनिटी बघितली जी वारीत जाणारी, आम्ही जवळजवळ 70 की 80 लोक होतो. आणि तो जो ग्रुप तपासे म्हणून एक आहे तो सगळं आयोजित करतो. मी पाहिलं सगळ्यात लहान मुलगा हा 17 वर्षाचा आणि सगळ्यात म्हातारे हे 84 की 85 वर्षाचे होते का. अरे बापरे. 75 ते 85 मधले जवळजवळ 10-11 लोक होते. अँड ऑल आर व्हेरी गुड सायकलिस्ट, छान सायकलिंग करणारे, फक्त इच्छाशक्तीच्या भरोशात. तर ते पण आमच्यासाठी टास्क होतं. रोज 150 किलोमीटर मी कधी चालवली नाही. मी जास्तीत जास्त 250 म्हणजे किलोमीटर मी मॅक्झिमम केलं होतं तोपर्यंत. तर हे माझ्यासाठी एक मोठं टास्क होतं आणि मी अचीव्ह केलं. म्हणजे माझा ग्रुप होता, माझ्या मैत्रिणी होत्या, मित्र होते. तर त्या सगळ्यांच्या साथीने एकदम रिलॅक्स मोडमध्ये काहीही टेन्शन न घेता सुरुवात झाली यात्रा. यात्रेतही बरेच ऑब्स्टॅकल्स आले. या मांड्या सोलल्या गेल्या, डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम झाला. पण समभाव पांडुरंगाची इच्छा बरोबर व्यवस्थित त्या दिवशी पंढरपूरला सगळेजण पोहोचलो. बरोबर, काहीही त्रास न होता एकदम प्रॉपर पोहोचलो. तू आणि सीमा म्हणजे जेव्हा तुम्ही भेटला तेव्हा नाटक जाणता राजा म्हणून नाटक होतं, त्या फ्रेंड्स वर्ल्ड ग्रुप तर्फेच तुम्ही भेटला होता. हो. तिथेच तुम्ही भेटला, तिथेच तुम्ही प्रेमात पडला आणि लग्न केलं. सगळं काही तिथेच. आणि आता पण तुम्ही दोघे बरेच नाटकाचे प्रयोग करता. हो. त्यातलं गाजलेलं नाटक कुठलं आहे? माझं जर म्हणशील गाजलेलं, मी लग्ना अगोदरपासून नाटक सुरू झालं होतं माझं. पण हे तू ऍज अ प्रोफेशन म्हणतो की हौशी? प्युअर हौशी. मी सुरुवातीला खूप नाटकं केली. नोकरीमुळे, व्यवसायामुळे वेळ नाही मिळायचा, तर मी नाटकामध्ये बंद केली होती. मग हे आजारानंतर पुन्हा माझी सेकंड इनिंग सुरू केली. हा, नाटकाची पण सेकंड इनिंग नंतरच सुरू केली. अच्छा. सेकंड इनिंग नंतरच पहिलं नाटक जे क्षण एक पुरे म्हणून नाटक होतं, सुंदर नाटक आहे ते. नाटकाचे भरपूर प्रयोग झाले आणि त्या नाटकाने मला नेम, फेम, हे सगळं मेडल्स, या सगळ्या गोष्टी दिल्या. ते एक माझं खूप सुंदर नाटक होतं. अगोदर केलेलं बेबी सीमासोबत केलं होतं, खूप सुंदर नाटक होतं. आता रिसेंटली एक शौर्य म्हणून नाटक केलं होतं हिंदी, खूप सुंदर नाटक होतं. तर हौशी म्हणून मी नाटकं करतो. अच्छा. आणि आजकाल आजारानंतर थोडं विसरायला होतं मला काही गोष्टी, म्हणून खूप मोठे रोल मी सहसा करत नाही, छोटे रोल करतो, पण करतो. कारण की नाटकाचं एक विशिष्ट सर्कल आहे. नाटक करणाऱ्यांची एक ते वेगळा जॉनर आहे. त्यांच्यामध्ये राहायची मजा वेगळीच आहे. तुम्ही त्यांच्यासोबत जर 1-2 तास घालवलात तर सगळा क्षण तुमचा खतम होऊन जातो, म्हणजे संपून जातो. तुला जर म्हटलं की तुला 20 वर्ष आधी जाऊन जर काही वाटलं काही करायचं, किंवा 20 वर्ष आधी जे काही करायचं राहिलंय, असं काही अशा काही गोष्टी आहेत का? करायचं राहिलं म्हणून मी असं 20 वर्षापूर्वीच असं काही रिग्रेट नाही. किंवा तुला असं वाटतं की काही चेंज, म्हणजे ते राहिलं की त्यावेळेला जर असं काही झालं असतं, म्हणजे मला असं वाटते की मी व्यवसाय चेंज, मला वाटतं ना, मी सांगू तुला की व्यवसायातून मी जेव्हा नोकरीत आलो तर मी तेव्हा हिंमत दाखवायला पाहिजे होती. मी व्यवसाय सोडायला नको होता. मी तिथे कमी पडलो, मी स्वतः कमी पडलो. कारण की त्या गोष्टी घडल्यानंतर आपल्याला अनालिसिस जेव्हा आपण करतो की नोकरीत आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळल्या. मला असं वाटलं की मी अगोदर जर नोकरी केली असते आणि मग व्यवसायात आलो असतो तर मी कदाचित अपयशी नसतो ठरलो. हा एक रिग्रेट राहील. कारण की मी ज्या व्यवसायात होतो एका चांगल्या पोझिशनवर पोहोचलो आणि त्या पोझिशनवरून मला बॅकअप करावं लागलं होतं. तो एक रिग्रेट आहे. म्हणजे 2004 साली मला जो व्यवसाय बंद करावा लागला, तो मला बंद न करता मला काहीतरी एक ऑल्टरनेटिव्ह देऊन त्याला नवीन स्वरूप देता आलंच. ते नंतर कळतं, पण त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस हरलो होतो माणूस. आता तू हे हेल्थ प्रोडक्ट चालू केले, किंवा तुला बरेचशा नाटकामध्ये तुला हे पण मिळाले, प्राइजेस मिळाले, त्यातल्या त्यात म्हणजे नाटकाबद्दल जर म्हणशील तर माझा डायरेक्टर, बेस्ट डायरेक्टर म्हणजे नाटेकर, आनंद नाटेकर. हे गिव्ह अँड टेक रिलेशनशिप असतं. डायरेक्टरचा तुमच्यावरचा विश्वास आणि
कलावंतांनी त्याचं ऐकणे, म्हणजे ते तुमचं ट्युनिंग व्हायला हवं. तर आनंदने एक नाटक केलं होतं शाश्वत यातना म्हणून. अच्छा. ते आम्ही शिमल्याला सादर केलं होतं आणि त्या नाटकात मला बेस्ट आर्टिस्टचा अवॉर्ड मिळाला होता. तर ती माझ्यासाठी म्हणजे खूपच मोठं अचिव्हमेंट होतं नाटकाच्या दृष्टीने. आणि मी तोपर्यंत नाटक म्हणजे करायचं बा, कोणीतरी म्हणतो म्हणून करायचं बा या हिशोबाने करणारं नाटक होतं. पण तो मला म्हणायचा की नाही, तू खूप छान करू शकतो. म्हणजे त्याचा माझ्यावर जास्त विश्वास होता, माझा माझ्यावर नव्हता. तर ते एक माझं बेस्ट अचिव्हमेंट आहे. कसं असतं, अगोदर पण डॉक्टरांनी सांगितलं की तुला साधं आयुष्य जगायचं आहे. जेव्हा माणूस चांगला होतो पुन्हा आपल्या अवकातीत येतो, म्हणजे आपल्या भाषेत जर सांगायचं तर. आणि बरोबर 4-5 वर्षानंतर पुन्हा मी आलो, पुन्हा चालू काय नाही होत. पुन्हा झटका मारला, मग म्हटलं नाही, आपल्याला सांगते इंटिमेट करते तर आपण बॅकफुटवर यायला पाहिजे. तर मी त्याच्यानंतरचं जे माझं आयुष्य आहे 2020 नंतरचं, तर एकदम नॉर्मल. मी 2 ते 4 तास काम करतो, त्याच्यावरती नाही. अरे, सकाळचं माझं शेड्यूल कधीच चुकत नाही. सकाळी 4:15-4:30ला उठणे आणि 10 वाजेपर्यंत आपल्या याच्यात येणे, मग 11 नंतर ऑफिसचं काम करणे, 11 ते 1-1:30 जेवायला येणे, 4 वाजता पुन्हा जाणे, 4 ते 6 सायंकाळचा वेळ मित्रांसोबत घालवणे, 7-7:30ला घरी येणे. एकदम रुटीन लाईफ. मी बाकीच्या बऱ्याच गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी बंद केल्या. बरोबर. खूप साऱ्या कंपनीज सोडल्या, संध्याकाळच्या, रात्रीच्या. हां, खूप साऱ्या बंद केल्या. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक मोठा जो डिसिजन घेतला की नाही, म्हणजे तुम्हाला मूल नाही, तर याचा असं काही रिग्रेट किंवा याचं काय म्हणतात त्याला, ठरवून घेतलेला डिसिजन होता की काय? नाही, ठरवून घेतलेलं तर नव्हतंच, काही विषयच नाही. सगळे प्रयत्न झाले जी करायला पाहिजे, समहाऊ आमच्या नशिबात नव्हतं. 2दा मिसकराईज झालं आणि नंतर टेस्ट ट्यूब बेबीचा पण प्रयत्न झाला. पण ते टेस्ट ट्यूब बेबीचं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी इतके जास्त कॉम्प्लिकेटेड आणि टेन्शनवाले आहेत की मी म्हटलं तू कशाला एवढा प्रयत्न करते. नाही ॲक्सेप्ट इट की आपल्याला मूल नाही तर काहीच मोठी गोष्ट नाही. बरेच लोकांची मुलं असतात, चालले जातात बाहेर, तुम्ही त्या मुला व्यतिरिक्त जगता आणि या बाकीच्यांची मुलं तर आपली मुलं आहेतच. सीमा शाळेत शिकवते, तिचं ते मुलांचं अट्रॅक्शन, तुझं पण तू मुलांमध्ये किती रमतोस हे. तिचं पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती MSc झालेली आहे, तिने BEd पण केलेलं आहे. ती हायस्कूलला पण शिकवू शकते, मिडल स्कूलला शिकवू शकते, पण तिला लहान मुलं आवडतात म्हणून ती प्रायमरीला शिकवते. गुड थिंग. आणि आता कसं, ते सुरुवातीला तिला जास्त त्रास होता या गोष्टीचा, कारण की लेडीजमध्ये बोलणं जास्त असतं, माणसं स्वतःला कुठे मित्रांमध्ये पटकन रिलॅक्स करतात. स्त्रियांचं थोडं वेगळं असतं. तिला त्रास झाला त्या गोष्टीचा. बरेच वर्ष ती त्यातच होती की पाहिजेच. म्हटलं ठीक आहे, नाही झालं, सगळे प्रयत्न करून. आता म्हटलं खूप जास्त टेन्शन नको, रिलॅक्स आयुष्य जगा, आपल्या आवडी जोपासा. तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात त्या करा, ज्या नाही केल्या त्या करा आणि जगा बसतो. ओव्हरऑल तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप सांभाळून घेतलं. म्हणजे तुझ्या हेल्थ इश्यूमध्ये तिने खूप साथ दिली, ह्या याच्यात ती खूप डिप्रेशनमध्ये गेले, त्याच्यात तुझा साथ होता. खरंच कौतुक करण्याचं. म्हणजे आपण असं म्हणतो मुलं, पण आता मी आजूबाजूला बघितलं तर खाली देखील मांजरी, ते छोटे कुत्रे, ते सगळे अगदी आजूबाजूला फिरत असं, कुठे आहे महेश काका, चला. एक प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक बकेट लिस्ट असते की मला हे करायचं आहे. तर त्याच्यातल्या अशा 3 कुठल्या ज्या असं वाटते की मला या गोष्टी 3 मेजर बकेट व्हायला पाहिजे. बऱ्याचशा होत्या त्या हळूहळू सॉर्ट आउट करतोय मी. तुला सांगतो, गाणं कधीच म्हणत नव्हतो मी. गाणं म्हणायला शिकलो, गाणं म्हणायला लागलो, गाण्याचे ग्रुप जॉईन केले. तर ती एक म्हणजे जे ते वाटायचं की आपण म्हणू शकू की नाही, ते म्हणायला लागलो. आता माझ्या बकेट लिस्टमध्ये सगळ्यात जे आत्ता मी सुरू करणार आहे, म्हणजे आता जस्ट जानेवारीपासून टार्गेट 1 जानेवारीपासून केलं, आणि स्विमिंग. अच्छा. कारण की मला स्विमिंग थोडंफार येतं. मला चांगलं स्विमर व्हायचं, म्हणजे सी स्विमर, म्हणजे मला समुद्रात पण पोहता आलं पाहिजे. येस, चांगल्या हॉटेलमध्ये जायचं आणि पाण्यात पाय टाकून बसायचं, ते काही आपल्याला जमत नाही बेटा, म्हणजे हे बरोबर नाही आहे, इससे बाहेर निकललं आहे. तर ते एक सुरू करायचं आहे. दुसरं, माझा जो सगळ्यात आवडता क्रिकेटर आहे सचिन तेंडुलकर, तो जोपर्यंत स्क्रीनवर होता तोपर्यंत मी मॅचेस बघायचो.
त्यांनी निवृत्ती घेतली तेव्हापासून माझं 90% मॅथचा वेळ संपलं. 10% मी स्कोअर बघितलं नाही बघितलं, मॅच बघितली नाही बघितली, मला काही फरक पडत नाही. त्यानंतर कोणीच असं मला भेटलं नाही की ज्यांनी अजून मला टी व्हीपर्यंत घेऊन गेला. त्याला भेटायचं आहे. आयुष्यात मरायच्या पहिले एकदाच भेटायचंच आहे. आणि द ग्रेट अमिताभ बच्चन, या गोष्टी करायच्यात. आता आपले जे मित्र आहेत ज्यांनी आता जस्ट 50 क्रॉस केली आहे, म्हणजे एक हाफ सेंचुरी आपली कंप्लीट झालेली आहे, तर त्यांना तू किंवा जे 50 होणार आहेत त्यांना तू काय मेसेज देऊ शकशील? एकमेव मेसेज म्हणजे आयुष्यात जगायला शिकायला पाहिजे. करेक्ट. सोशली कनेक्ट वाढवा, मित्र मैत्रिणींशी गप्पा मारा, बोला, वेळ द्या, परिवाराला वेळ द्या, नातेवाईकांना वेळ द्या, फिरायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेळ मिळत नाही म्हणून वेळ निघतच नाही, कधी वेळ काढा. शॉर्ट टूर्स करा, एका दिवसाचा टूर करा, 2 दिवसाचा करा, फॅमिली पिकनिक्स करा, मित्रांसोबत फिरा, मैत्रिणींसोबत फिरा. प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वलय आहे, प्रत्येकाची मजा वेगळी आहे. तर या सगळ्या गोष्टी करा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं फिटनेस. खूप सगळ्यात मोठा मूलमंत्र म्हणजे फिटनेस, की स्वतःवर तासभर तरी स्वतःवर प्रत्येकाने द्यायलाच पाहिजे. आणि 50 नंतर तर द्यायलाच पाहिजे. तासभर तुम्ही जर सकाळचा दिला तर तुमच्यामध्ये जे बदल होतात तेच तुम्हाला बाकीच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी सांगतात. प्रवास करा. मी याच वर्षी तुला सांगतो, मी आत्ता म्हणजे या 3 महिन्यात मी 3 ग्रुपसोबत वेगवेगळ्या ठिकाणी, फक्त मित्रांसोबत. एका ग्रुपसोबत चेन्नईला होतो, एका ग्रुपसोबत पुणे आणि महाबळेश्वरला होतो, एका ग्रुपसोबत आता गोव्याला होतो. पण गेले माझे पैसे गेले, वेळ गेला, पण मी काय अनुभवलं, मी काय गेन केलं हे फक्त मलाच माहिती. आणि मला तर असं वाटतं की दर 2 महिन्यांनी त्या गोष्टी कंटिन्यू व्हायलाच पाहिजे. तुम्ही 2 पैसे कमी कमवा, पण ह्या गोष्टी एन्जॉय करा, वेळ घालवा, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा आणि स्वतःच्या हॉबीज जोपासा. तर मित्रांनो, असा हा आपला महेश. म्हणजे तुम्ही हे सगळं संभाषण ऐकलं, हा पॉडकास्ट ऐकला, तर यातनं म्हणजे लाईफ कसं जगावं, एवढ्या प्रॉब्लेम्समधनं तो बाहेर आला, त्याच्यानंतर आता फिटनेसकडे तो लक्ष देतो. आणि जे आपल्याला जो त्यांनी मेसेज दिलेला आहे की कसं जगावं आणि कसे मित्रांना फिरणे, फॅमिली, हेल्थ याच्यावर फोकस करणं, हे खरंच त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. थँक्यू महेश. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा आमचा लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.